फ्रंट लाईन गोलंदाज आघाडीचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे. या स्पर्धेचे वन मॅन शो विकी शेठ म्हात्रे यांच्या वतीने तसेच पाहतो आपण स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खार्डी यांच्या वतीने खासदार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतात. पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व क्रीडा रसिक सर्व खेळाडू मान्यवरांचं तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जे आमच्याशी जोडले गेलेले आहेत त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो आहे. सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या षटकासाठी चेतन सज्ज होते. पंचांचा ग्रीन सिग्नल 3, 2, 1 लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. चेतन जबरदस्त फटका चेंडूला फेकून दिलेला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. गुड शॉट. गुटगुट कोटाट शोभून दिसतोय माणूस लाखात एक. गुटगुट कोटाट शोभून दिसतोय माणूस लाखात एक. अहो मामा ओ मामा ओ मामा ओ मामा. समीरच्या बॅटमधून हा क्लास फटका बघितला. 4 धावा चौकार ऑफ द मार्क झालेला आहे. चौकाराच्या मदतीने वैयक्तिक खातं गोलतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर चेतन. षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर तयार. फक्त हलक्या त्याने खेळलेला आहे. चेंडू चाललाय घरंगळत सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक मोठी चेज रेस जिंकलेले चेंडूने. चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. फंटास्टिक शॉट. लगातारचा हा दुसरा चौकार. समीरच्या बॅटमधून डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता. चांगली फलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग पॉवर पेश करताना बॅटर समीर. लगातार 2 चौकार. धावसंख्या वाढते. धावफलक 8. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय चेतन. राईट आर्म ओव्हर दी स्टंप. स्विंग अँड मिस ब्युटिफुल बॉल. आता मात्र लगातार 2 चौकार खाल्ले. स्वयंभू पायगाव आणि गावदेवी ओवळी बी दोन्ही संघाने त्वरित संपर्क साधायचा आहे. स्वयंभू पायगाव आणि गावदेवी ओवळी बी दोन्ही संघाने त्वरित संपर्क साधायचा आहे. खूप चांगला चेंडू होता. खाली राहणारा चेंडू आपण बघितला. तसेच अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी ए तसेच डोंगरीपाडा दोन्ही संघाने संपर्क साधायचा आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला सेकंड स्लिपमध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष होता. थर्ड मॅनला फक्त 1 धाव मिळेल बॅटरला. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल. धावफलकावर 9 या अंकावर. 9 धावा जोडलेल्या आहेत. पहिलं पॉवर प्ले षटक हाताळतोय चेतन. प्रेक्षकांच्या माहितीकरिता जय महाकाल मालजीपाडा आणि द ग्रेट मराठा जुचंद्र अशी लढत विद्यमान हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर चेतन. शॉर्ट आर्म पुल करायचं होतं पण चेंडू बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता. रिंगमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये ऑन साईडला चांगले क्षेत्ररक्षण मिळेल. केवळ 1 धाव. खातं गोलतोय वैयक्तिक आणि अशा प्रकारे धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकर दुहेरी अंकामध्ये पदार्पण करते. बिनबाद 10. नन फॉर 10. बिना कोई विकेट खोए 10 रन. बिनबाद 10 धावा धावफलकावर आतापर्यंत तरी जोडल्या गेलेल्या आहेत. चांगली सुरुवात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर जय महाकाल मालजीपाडा या संघाची. इथून आता ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल ती द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला. पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका. चेंडू चालला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. समीरच्या बॅटमधून चौकार आला. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर. बिनबाद 14. चांगली सुरुवात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर जय महाकाल मालजीपाडा या संघाची कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. एक प्लस पॉईंट जमेची बाजू या संघाची आपल्याला बघायला मिळते. म्हणजे चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे दोन्ही सलामीवीरांनी. खेळतोय समीर ज्याने 3 चौकार आतापर्यंत लगावलेले आहेत. 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. 13 धावांवर केवळ खेळतोय.
केवळने फक्त एक चेंडूचा सामना केलेला आहे, तो एका धावेवर खेळतोय. दोघांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन बघायला मिळते या सामन्यामध्ये. उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 3 षटकांमध्ये नॉन पॉवर प्ले षटकांमध्ये आता निश्चितच किती धावांपर्यंत मजल असेल पाहूया आपण. जय महाकाल मालजीपाडा या संघाची दुसऱ्या षटकासाठी आता सज्ज होईल बॉलिंग मार्कवर मितेश. खूप सुंदर मैदान भिवंडी तालुक्यातील खार्डीगावचे हार्ट ग्राउंड संबोधलं जाते. बाजूलाच गर्द हिरवीगार झाडी, डोंगर दऱ्यांच्या कुशीमध्ये लपलेले हे गाव आणि क्रिकेटसाठी आयडियल कंडिशन, पोषक वातावरण आहे. कारण गुलाबी थंडीचा महिना आहे आणि क्रिकेटचा जबरदस्त महासंग्राम आपण पाहतात. यस वेलकम राजदीप, गावदेवी ओळी संघाचे कॅप्टन, गावदेवी ओळी बी संघाचे कॅप्टन, आपलं हार्दिक स्वागत आहे. अगदी निसर्गरम्य असं वातावरण, आल्हाददायक वातावरण आपल्याला बघायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकासाठी आता गोलंदाज सज्ज होईल. फिल्डिंगमध्ये बदल केला जातोय. मितेश राईट आर्म राऊंड द विकेट, स्ट्रेट फटका खेळलेला आहे, डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला फेकून दिलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. हा तगडा प्रहार, भव्य षटकार. काय फटका खेळला होता, सुपर टायमिंग. चेंडू जसा बॅटवर आला तसा मात्र स्ट्रेट अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा 6 धावांसाठी हा दर्जेदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने वाढते. धावफलकावर 20 धावांची अभेद्य भागीदारी, वेगवान भागीदारी. टॉपनर प्लेयर चांगला जम बसलेला आहे. विशेष म्हणजे दोन्ही बाजूने आता अटॅकिंग क्रिकेट, अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग करताना 2 सलामीवीर समीर आणि केवल. केवलच्या बॅटमधून धमाका आपण बघितला. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल मितेश. सुरुवातीला खूप महागडी गोलंदाजी चेतनने केली. त्याने 14 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता हल्ला चढवलेला आहे मितेशवर. दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हा जबरदस्त पॉवर हिट आपण बघितला षटकाराला बॅटर केवलच्या बॅटमधून. चेंडूच्या आकारामध्ये खराबी आलेली आहे, जे सदा पंच पाहणी करतायत. माननीय श्री सुरेश बाळेमा म्हात्रे साहेब यांच्या सन्मानार्थ या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य असं आयोजन आपल्याला बघायला मिळते. ग्रामीण सम्राट, लोकप्रिय नेते, युथ आयकॉन, तरुणांच्या गळ्यातील ताईत, खासदार बाळेमा चषक आपण पाहतात. चेंडू अलॉंग दी कार्पेट येतोय, लॉंग ऑन सीमारेश्वर. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करतोय सहज बॅटर केवल. धावसंख्या वाढते. धावफलकावर 22 धावांची जलद पार्टनरशिप 2 सलामीवीरांमध्ये बघायला मिळते. चांगला प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. खराब चेंडूचा चांगला खरपूस समाचार घेताना हे 2 सलामीवीर पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मितेश. राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू ऑफ साईडला चाललाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक दक्ष होता. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावर 23. सातत्याने धावफलक हालता ठेवण्याचं काम करताना, कार्य करताना हे 2 फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. खेळपट्टीवर केवल आणि समीर तुफानी खेळ सादर करताना, कारण त्यांना ठाऊक आहे की अभी नाही तो कभी नाही. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर मितेश. राईट आर्म राऊंड दी स्टंप. पुलचा फटका पाठवलाय चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. येतोय हा उत्तुंग षटकार. काय फलंदाजी बघायला मिळते. प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन या सामन्यामधून. षटकार चौकारांनी आता डील करताना टॉपनर प्लेयर, सलामीवीर लगातार आता मोठे मोठे फटके बघायला मिळतात इनिंगमध्ये. जय महाकाल मालजीपाडा संघातील दोन्ही सलामीवीर समीर आणि केवल खूप दमदार बॅटिंग करताना आपल्या संघासाठी. धावसंख्या धावफलकावर 29 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. बिनगडी बाद 29 धावा. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर मितेश षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी.
अतिशय चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव पूर्ण केली, फक्त एकच धावेवर संतुष्ट, एकापेक्षा काही अधिक नाही. धावसंख्या वाढते धावफलकावर 24. काय फलंदाजी बघायला मिळते, जबरदस्त तुफानी खेळ सादर केला जात आहे. ह्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण बघितलं टीम 94 कॉमन संघाने 36 धावा डिपेंड केल्या होत्या. खूप जबरदस्त बहारदार आणि चमकदार खेळ राहिला. 30 धावा आहेत, थोडंसं करेक्शन होतं. चिप केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय. पहिला गडी बाद होते, लॉंग ऑफ सीमारेषेवर चांगला झेल आणि ब्रेक थ्रू मिळून देतो आपल्या संघासाठी मितेश. केवळ पहिला गडी बाद झालेला आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे बॅटर बाद झालेला आहे. तीस धावांची भागीदारी आणि जोडी फोडण्यामध्ये यश आलं. मितेशने आपल्या संघाला सफलता मिळवून दिली. केवळने आपल्या संघासाठी 10 धावांचं योगदान दिलं. 5 चेंडूंचा त्याने सामना केला. एक षटकाराचा समावेश होता. दीपू न्यू बॅटर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. आणि क्रमांक 3 वर आपण बघितले भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली, रिकी पॉन्टिंग, हर्षल गिब्स असे एका पाठोपाठ खूप नावं घेता येतील. राहुल द्रविडचं आपण नाव घेऊया, दी वॉल ऑफ इंडिया. अमित तिसऱ्या षटकासाठी सज्ज होईल. बॉलिंग मार्कवर महागडी गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळाली. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या चेतन याने. मितेशने 16 धावा खर्च केल्या. एक गडी बाद करून दिला आपल्या संघासाठी. येणारे अजून 2 षटकं स्लॉग ओव्हर, हाणामारीची षटकं डेथ ओव्हरमध्ये बघूया. खेळपट्टीवर अजूनही कायम आहे समीर, ज्याने खूप धमाकेदार बॅटिंग केलेली आपल्या संघासाठी. त्याने आतापर्यंत 20 धावा जोडलेल्या आहेत. 3 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश. अमित, युवा गोलंदाज अमित सज्ज होतोय. नवोदित हा खेळाडू. स्लॉग हिट करायचं होतं पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालेला नाही. संथ गतीने चेंडू टाकला होता. फलंदाजाला पूर्णपणे चकवा दिला गेला, चकित केलं गेलं. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा स्थिर धावफलकावर 30. गडी बाद झालेला 1. तिसऱ्या षटकाला आता प्रारंभ झालेला आहे. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर अमित. VIP डाईज एंडच्या टोकाकडून. चांगला रिदम आहे गोलंदाजीमध्ये, अचूकता आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील अमितने खूप छान गोलंदाजी केली होती. सुंदर षटक त्याने हाताळलं होतं, पण तो सामना वेगळा होता. हा सामना वेगळा आहे. समोर एक तगडा संघ आहे, जय महाकाल मालजीपाडा. अजून एक सेम डिलिव्हरी, शरीराचा वेध घेणारा चेंडू येतोय. बघितला आपण स्लिम मिडॉपला आला होता, क्षेत्ररक्षक झेपावला होता. पंचांचा इशारा येतोय. लेग बाईज एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावफलकावर 31. लॉस ऑफ 1 विकेट. चांगली सुंदर गोलंदाजी करतोय थर्ड ओव्हरमध्ये अमित. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल दीपूकडे चांगली क्षमता आहे, ती त्याला सिद्ध करून दाखवावी लागेल. आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर, चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर आता इथून दीपूला फटकेबाजी करावी लागेल. सातत्याने ऑफ स्टंपवर चेंडू टाकले जात आहेत. फलंदाजांना रीड करून अगदी चेंडू टाकताना गोलंदाज अमित खूप सुंदर गोलंदाजी करतोय. जबरदस्त भेदकता, अचूकता आहे गोलंदाजीमध्ये. कमालीचं हे षटक बघायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये धावांची लयलूट बघायला मिळाली, पण तिसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी करतोय. कमालीचा बॅक करून देताना आपल्या संघासाठी अमित. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुलचा फटका. चेंडू मात्र चाललाय घरंगळत मिड विकेट सीमारेषेकडे. दोन्ही हातांच्या मधून, दोन्ही पायांच्या मधून चेंडू फरार. 4 धावा चौकार. गचाल क्षेत्ररक्षण, खराब फिल्डिंग आणि त्याचा फटका बसला येते. फिल्डिंग करणाऱ्या जुचंद्र संघाला 4 धावा मिळतील. मालजीपाडा या टीमला धावसंख्या वाढते धावफलकावर 35. लॉस ऑफ 1 इम्पॉर्टंट विकेट. चौकार आला दीपूच्या बॅटमधून.
ह्या चौकाराची आवश्यकता होती. धावसंख्या थांबली होती, तिला आता चालना देण्याचं खूप चांगलं काम केलं बॅटर दीपू याने. पुन्हा एकदा आता षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय अमित. लेफ्ट आर्म सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. बघा चौकार खाल्ला त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करून देते आपल्या संघासाठी. आम्ही त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, बदल गोलंदाजीमध्ये तो करतोय. जबरदस्त गोलंदाजी त्याची बघायला मिळते, व्हरायटी आहे, विविध प्रकारचे चेंडू तो टाकतोय. फलंदाजांना संभ्रमात टाकणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. फलंदाजांची एकाग्रता भंग करण्याचं तो चांगलं कार्य करतोय. थर्ड ओव्हरमध्ये षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुल आणि पॉवरफुल शक्तिशाली तगडा प्रहार, 6 धावा षटकार. दीपू धडधाकड शरीर एष्टीचा बॅटर आहे, शक्ती लावली होती आणि बळशाली षटकार त्याच्या बॅटमधून आला. आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपळकर 41. या षटकामध्ये अमितने धावा खर्च केल्या 11. कुठल्याही प्रकारचं गडी त्याला बाद करता आलेलं नाही. आणि आता अंतिम षटकासाठी कोणता गोलंदाज कॅप्टन त्याचा वापर करणार पाहूया. चांगल्या धावा धावपळकावर जोडल्या गेलेल्या आहेत. अंतिम षटक घेऊन येतोय स्वप्नील. दीपू 10 धावांवर खेळतोय, 1 चौकार आणि 1 षटकार त्याने लगावलेला आहे. समीर अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे. 3 खणखणीत चौकार त्याने पेश केले आहेत, 1 षटकाराचा समावेश आहे. 20 धावांवर तो खेळतोय. जबरदस्त मॅरेथॉन इनिंग पेश करतोय आपल्या संघासाठी. मौलिक धावा त्याने जोडलेल्या आहेत. उपयुक्त इनिंग खेळतोय या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. समीर 9 चेंडूंचा त्याने सामना केलेला आहे आणि 20 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलेलं आहे. या षटकामध्ये डॉक्टर मोरेश्वर गवळी सर, जितक्या जास्त धावा येतील तेवढ्या संघासाठी असरदार आणि फायदेशीर किफायती धावा असतील. ह्या उलट या षटकामध्ये जर कमी धावा खर्च केल्या तर निश्चितच मग बॅटिंग करताना थोडासा दबाव कमी असणार आहे. जुचंद्र या संघावर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो निर्धाव. अशा प्रकारचे चेंडू टाकावे लागतील, निर्धाव चेंडू हाताळावे लागतील गोलंदाज स्वप्नीलला. चौथ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव चेंडू टाकला. धावा स्थिर आहे धावपलकावर 41. 50 धावा जर झाल्या तर निश्चितच एक फायटिंग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल, कारण हेही विसरता कामा नये. जुचंद्र संघामध्ये देखील स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशाहीन हा चेंडू होता. आउटसाईड द ऑफ स्टंप वळण घेणारा चेंडू उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर वळला होता. 1 धाव धावपळकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या 42 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय स्वप्नील. उलटा चेंडू, बीमर चेंडूची फेक केली जात आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. चेंडू चाललाय हलू सीमारेषेला धडक देतोय. 4 धावा चौकार. इट्स फायपर. 5 धावा धावपलकावर जोडल्या जातील. 1+4 अशा 5 धावा मिळतील आणि या 5 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना 47 या आकड्यावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. यानंतरचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटवर सुवर्ण संधी बॅटरला मुक्त फटका खेळण्याची, हवेमध्ये मुक्त संचार करण्याची. स्ट्रायकिंग एंडला बॅटर समीर काय फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. ह्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याला ठाऊक आहे की मी जर चांगली बॅटिंग केली तर माझा संघ चांगल्या सुस्थितीमध्ये जाईल. ह्या अनुषंगाने त्याने सातत्याने आपल्या संघासाठी खूप दमदार खेळ आतापर्यंत सादर केलेला आहे. फ्री हिट बॉल. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. चेंडू जातोय निर्धाव. फ्री हिटवर मात्र समाचार घेता आलेला नाही बॅटरला. धावा स्थिर धावपलकावर 47. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावामधील.
स्वयंभू पायगाव संघ जर आला असेल, उपस्थित झाला असेल, आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. स्वयंभू पायगाव. आगली वेगळी फिल्डिंग बघायला मिळते आणि चेंडूला लॉफ्ट केलेला आहे, स्विंग केलेला, व्हॉट अ शॉट, पॉवरफुल मायटी हिट, फेकून दिलेला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, आर पार तडीपार हा षटकार. जसा चेंडू बॅटवर आला तसा ठसा उमटला होता. 6 धावा, काय फटका खेळला होता. ह्या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झपाट्याने वाढते. 50 ऑफ 53 धावा धावपलकर. गवळी सर, आगली वेगळी फिल्डिंग बघायला मिळते. फर्स्ट स्लिप आणि थर्ड स्लिप लावण्यात आलेली आहे. आपणास कदाचित ठाऊक असेल, त्रिशूल कल्याण हा संघ एक काल 5-5, 6-6 स्लिप लावायचा आणि तुम्ही कॉमेंट्री करताना कित्येक वेळेला आम्ही बांधावरून त्या मॅचेस बघायचो. याविषयी तुम्ही काय सांगणार? नाही, त्यावेळेला जीवन पाटील आपण बघायचं आत्मविश्वास जो असा गोलंदाजावर त्यांचा आत्मविश्वासाचा पूर्णपणे भरोसा असा, त्या अनुसरून गोलंदाजी व्हायची. त्यामुळे कित्येक वेळेला आपण अशा प्रकारचं फील्ड रिस्ट्रिक्शन बघायचो, फील्ड सेटिंग बघायचो. जवळपास 2 ते 3 स्लिप असायच्या. तर तो आत्मविश्वास किंवा भरोसा असायचा गोलंदाजांवर, कारण गोलंदाज त्याप्रमाणे गोलंदाजी करायचा आणि त्या अनुसरून तो गोलंदाजी करायचा आणि त्या अनुसरून क्षेत्ररक्षण सजवलं जायचं. हो, अगदी बरोबर. चांगला उल्लेख केला आपण. धावसंख्या धावपलकर 53. षटकातील पुढचा बॉल, अजून एक अप्रतिम शॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क. येतोय हा षटकार. काय फलंदाजी बघायला मिळते. अशा प्रकारचे फटके लिलया खेळताना भारताचा स्टार खेळाडू वीरेंद्र सेहवागला आपण बघितलं होतं आणि एक तुफानी षटकार त्याच्या बॅटमधून आला. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावपलकर 59. आणि आता खरोखरच काय फलंदाजी बघायला मिळते समीरद्वारा. 36 धावांवर खेळतोय. मॅरेथॉन इनिंग त्याने सादर केली आपल्या संघासाठी. षटकार चौकारांचा पाऊस पाडला जात आहे. षटकार चौकारांनी तो डील करताना पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. चेंडू बॅटवर घेता आला होता. क्षेत्ररक्षक दूरवरून झेपावते. ऑन साईडला दुसरी धाव पूर्ण केली जात आहे. चांगला ताळमेळ बघायला मिळतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि धावसंख्या आता पुढे जाणार. स्कोर कार्डवर 61 धावा. धावांचा उच्चांक बघायला मिळते आजच्या दिवसामध्ये. जय महाकाल मालजीपाडा संघाकडून 61 धावा. अक्षरशः पिटाई केली जात आहे. गोलंदाजांची कत्तल केलेली आहे. 4ही गोलंदाजांवर मात्र वार केलेले आहेत. समीर, त्यानंतर आपण बघितलं केवल, दीपू खेळपट्टीवर चांगला जम बसलेला आहे. दीपू आणि समीर याचा 38 धावांवर समीर खेळतोय. षटकातील पुढील बॉल, चांगला फटका आहे. लॉफ्टेड शॉट, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, नाही थांबणार. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. फंटास्टिक शॉट. आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावा जोडल्या धावपलकर. 65-66 धावांचं उद्दिष्ट पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला. चौथ्या षटकामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस आपण बघितला. लयलूट केली धावांची. 24 धावांचं हे षटक राहिलं. स्वप्नील याचं जेव्हा सेकंड सत्राला, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, तेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया. महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज, आय स्पेशालिस्ट सर्जन आहेत, सर्वात सिनियर कॉमेंटेटर भिवंडी तालुक्यातील, तसेच भिवंडी ग्रामीण कॉमेंट्री असोसिएशनचे प्रेसिडेंट अध्यक्ष डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद जीवन पाटील. यानंतर जी मॅच होईल ती मॅच विनर विरुद्ध टीम 94. सेमेराने खूप चांगली बॅटिंग केली. 16 चेंडूमध्ये 42 धावांची विस्फोटक आणि विध्वंसक खेळी केली आणि समोर जे लक्ष ठेवलेलं आहे 66 इज अ टार्गेट. हाय स्कोरिंग मॅच बघायला मिळणार आहे. आज माझ्यासोबत दोन्ही दिग्गज समालोचक, महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक मनीष पाटील आणि भिवंडीचा एक बुलंद आवाज, एक जबरदस्त समालोचन करतायत, क्रिकेटिंग कॉमेंट्री करतायत आणि यांचं शेड्यूल सध्या खूप बिझी आहे. आज ह्या मैदानावर तर उद्या ते कुठल्या ते दुसऱ्या मैदानावर त्यांचा आवाज आपला ऐकायला येईल.
जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. जयवंत पाटील एक हाय स्कोरिंग मॅच आहे, कारण 66 धावांचं लक्ष्य, 66 इज अ टार्गेट. विशाल लक्ष्य आहे, 66 धावांचं लक्ष्य आहे. खूप चांगली बॅटिंग केली आपण बघितलं. खास करून समीर राऊत यांनी आपल्या अंदाजाने बॅटिंग केली. तब्बल तीन षटकार लगावले आणि जवळपास आपण बघितले चार चौकार लगावले आणि 16 चेंडूमध्ये 42 धावांची विस्फोटक खेळी केली. आणि सुरुवातीला केवल यांनी सुद्धा एक चांगली साथ दिली. 10 धावांची खेळी केवलने केली, एक षटकार लगावला. त्यानंतर दीपूने सुद्धा एक चौकार आणि एक षटकार लगावला आणि 65 धावा आणि 66 धावांचं लक्ष्य. पण हे विसरून चालणार नाही की दी ग्रेट मराठा जुचेंद्र संघाकडे सुद्धा जबरदस्त बॅटिंग लाईनअप आहे. मोहन पाटील फॅम टीम आहे. मोहन रवींद्र पाटील फॅम टीम द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे मोहनजी पाटील हे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचाच संघ खेळताना आपण पाहतो दी ग्रेट मराठा जुचंद्र. सलामीची जोडी खेळपट्टीवर. रवी आणि कृष्णा अशी सलामीची जोडी खेळपट्टीवर आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी मार्गस्थ होईल जय. विशाल लक्ष्य आहे, 66 धावांचं लक्ष्य आहे. 66 इज अ टार्गेट. पंच इशारा करतायत सामना सुरू झाल्याचा. जय गोलंदाजीसाठी मार्गस्थ. सामना करेल रवी. पहिला चेंडू खूप चांगला चेंडू होता. थोडासा उजव्या स्टेजच्या बाहेर जाणारा धावबादचा प्रयत्न केला जातोय, मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये. चांगला चेंडू होता, उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न पायावर आदळतोय. एक हलकंसं अपील सुद्धा केलं गेलं. वैभव आपणास यानंतर लगेचच टॉससाठी तयार राहायचं आहे ही मॅच संपल्यानंतर. जय राईट आर्म, याला फटका खेळले, चेंडू हवेत आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आपल्या संघासाठी उपयुक्त 3 धावा वाचवते हा क्षेत्ररक्षक. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक क्षण असं वाटलं की केवल चेंडूला अडवू शकणार नाहीये, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण केवल करतोय. 30 सर्कलच्या आतमध्ये मिडॉनला उभा होता आणि आपल्या संघासाठी 3 बहुमूल्य धावा वाचवतोय. धावसंख्येचा शुभारंभ झालेला आहे, धावसंख्येला सुरुवात झालेली आहे, 1 धाव झालेली आहे. पण मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येने काही साध्य होणार नाही. ज्याप्रमाणे समीर राऊतने फटकेबाजी केली, ज्याप्रमाणे त्याला चांगली साथ केवलने दिली, त्याप्रमाणे चांगली साथ दीपूने दिली, अशा प्रकारची बॅटिंग करावी लागेल. मोठे फटके खेळावेच लागतील. हा चेंडू मात्र सहजगत्या टर्न केलेला आहे आणि चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषा पार. 4 धावा, फाईन गान्स बघायला मिळाला. डाव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू होता, फुलटा चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली. कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त फायदा याला म्हणतात. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. जय राईट आर्म, पुन्हा फटका खेळला, चेंडू सरळ जातो होते मिड विकेटला. क्षेत्ररक्षक
पाठलाग करतोय मात्र नाही अडवू शकणार. चेंडू कौ कॉर्नर सीमा पार चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि अशाच प्रकारच्या फटकेबाजीची आवश्यकता आहे. जर विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागेल, आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. आणि ते काम या ठिकाणी कृष्णा करताना दिसतोय. लागोपाठ त्यांनी 2 चौकार लगावलेले आहेत. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 9. 66 धावांचं लक्ष्य आहे. आस्किंग रन रेट जर आपण बघितलं तब्बल 16.50 म्हणजे 16 किंवा 17 धावा या प्रत्येक षटकामध्ये. किमान 2 ते 3 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य प्रत्येक षटकामध्ये. जय पण एकदा ड्राईव्ह केलेल्या चेंडूला गॅपमधून चेंडू होतोय. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मिळेल आणि एका धावानं धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 10. डबल फिगरमध्ये पोहोचते. बिनबाद 10. कुठलाही फलंदाज बाद झाले नाही ही जमेची बाजू आहे. पण अजूनही धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. जर तुम्हाला एक सन्मानजनक रित्या पाठलाग जर करायचा असेल तर एक मोठी धावसंख्येपर्यंत पोचावंच लागणार आहे. कारण याला मात्र व्हाट शॉट. हुकचा फटका खेळलेला आहे. आणि चेंडू सरळ निघून जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार आणि नेट टू नेट फाईट. कारण आपण पाहतोय आस्किंग रन रेट 16.50 आहे आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. 16. आणि आता मात्र जिंकण्यासाठी आपण पाहतोय बरोबर 50 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 50 धावा. 66चं लक्ष्य आहे. 66 इज अ टार्गेट. आता मात्र 3 षटकामध्ये 50 धावा करायच्या आहेत. केवळ येतोय याने खरं तर बॅटिंगला चांगली सुरुवात करून दिली. समीरच्या बरोबर चांगली पार्टनरशिपसुद्धा रचली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. ह्यानंतर जी मॅच होईल विनर विरुद्ध टीम 94. केवळ येतोय दुसरं षटक. याला ड्राईव्ह केलंय स्ट्रेट टू लॉंग ऑफ. थोडंसं प्रंबल होते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या होती 18. चांगली सुरुवात आहे कारण 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात बघायला मिळते. केवळ फुलटॉस स्वांग केलेला आहे. भिरकावून दिलेला आहे. सीमारेषा पलीकडे जाणारा दर्जेदार षटकार. खराब चेंडू होता आणि समाचार ज्याप्रमाणे घ्यायला हवा होता त्याप्रमाणे घेतला जातोय आणि 6 धावा मिळत आहेत. 6 धाव्याने धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 24. खूप चांगली सुरुवात आहे कारण जे समोर विशाल लक्ष्य आहे, खूप मोठे टार्गेट आहे, त्या अनुसरून बॅटिंग बघायला मिळते. कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि धावसंख्या झाली आहे 24. केवळ महागडा ठरतोय. याला पुन्हा एकदा मिस टाईम फटकाय. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला जाईल आणि तोपर्यंत संधी मिळेल बॅटरला कृष्णाला 1 धाव पूर्ण करण्याची. दोन्हीही बॅटर सकारात्मक खेळताना दिसत आहेत कारण रवीने एक षटकार लगावलेला आहे. कृष्णा मात्र आक्रमक रूप धारण करतोय. तर कृष्णाने आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार लगावलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 25. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. नेट टू नेट फाईट बघायला मिळते. अगदी नेट टू नेट फाईट.
याला पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका खेळलेला आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑनला जाणारा हा एक दर्जेदार षटकार बघायला मिळतोय आणि धावसंख्येलाही वेग येतोय. धावसंख्या होते 31. 31. दोन्ही बाजूने पटकेबाजी बघायला मिळते. दुधारी तलवार चालताना दिसते. गावदी ओळी संघाचं हे आगमन झालेलं आहे. चरण पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे चरण पाटील. यावेळेला मात्र बॅक टू द बॉलर. केवल याला पुन्हा हुकचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 4 धावा. नेट टू नेट फाईट बघायला मिळते कारण 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ती ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या झालेली आहे. दुसरं षटक समाप्त झालेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे 35. 35 धावा. पस्तीस धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र नेट टू नेट फाईट कारण 2 षटकामध्ये 35 आणि उर्वरित 2 षटकामध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. नेट टू नेट फाईट. रन रेट जर आपण बघितलं तर अगदी माझीपाडा संघाच्या पुढचा रन रेट बघितला तर मावगल ठरणार नाही. खास करून 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. सामना अगदी दोलायमान स्थितीमध्ये आहे. याला मात्र फुलटा चेंडू होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटला स्पर्श होऊन चेंडू सरळ निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात. जेव्हा एखादा चेंडू डॉट जाईल किंवा फलंदाज बाद होईल तेव्हा मात्र सामना जय महाकाल मालजीपाडा संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल आणि जेव्हा मात्र एखादा मोठा फटका लागेल तेव्हा मात्र सामना आपण पाहतोय ती ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल. दोलायमान स्थिती. याला हेलिकॉप्टर ड्राईव्ह आणि गॅपमधून पाहतोय आपण. चांगला प्रयत्न केला होता. अगदी गॅपमधून जेवढी सीमापार जातोय. 4 धावा. 4 धावानं धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेले 39. 39. काय मॅच बघायला मिळते आणि प्रेक्षकाला सुद्धा अशाच प्रकारची मॅच आवडत असते कारण जेव्हा हायस्कोरिंग मॅच असते आणि हायस्कोरिंग मॅचचा जेव्हा धावांचा पाठलाग चांगल्या रीतीने केला जातोय अशाच प्रकारच्या मॅचची आवश्यकता असते. प्रेक्षकांना सुद्धा यामध्ये एन्जॉय करतात प्रेक्षक. याला पुन्हा एकदा फेकून दिलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आक्रमक आक्रमक आक्रमक. कुठल्याही प्रकारे मानसिक दबाव नाहीये. अगदी आपला नैसर्गिकपणे खेळ करताना बॅटिंग करताना दोन्हीही बॅटर रवी आणि कृष्णा, स्पेशली कृष्णा इज ऑन फायर. 28 धावांवर खेळतोय. स्कोर धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 45. 45 धावा झालेल्या आहेत विदाउट लॉस. आता मात्र 21 धावांची आवश्यकता आहे.
हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. एक मानसिक दबाव बघायला मिळतोय, कारण चौकार लागला, षटकार लागला, तो मानसिक दबावाने आपण पाहतोय. आणि एका धावेने धावसंख्या झालेली आहे 46. आता मात्र जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 20 धावा. याला पुन्हा हेलिकॉप्टर फटका बघायला, काय फटका बघायला मिळालेला आहे. हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार. आणि याचबरोबर 50चा आकडा पार होतोय. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50चा आकडा पार होतोय. फिफ्टी 52 धावा झालेल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. काय मॅच आहे. 8 चेंडू आणि 14 धावा. हाय स्कोरिंग मॅच. 66 धावांचा लक्षाचा पाठलाग आणि अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. दोघांमध्ये एक पार्टनरशिप, एक हायस्ट पार्टनरशिपचा रेकॉर्ड आपण पाहतो या स्पर्धेमधला. हा 34 धावांवर खेळतोय कृष्णा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलेला आहे. उंचच उंच आणि लांबच लांब, लॉंग ऑन सीमा पार षटकार. काय बॅटिंग करतोय कृष्णा आणि तब्बल 40 धावांवर खेळतोय कृष्णा. आणि धावसंख्या सुद्धा झालेली आहे 58. 58. 40 धावांवर खेळतोय. 50 धावा बघायला मिळतील का. अर्धशतक बघायला मिळेल तर संधी आहे अजूनही. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाईल, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार. बॅक टू बॅक हा तिसरा षटकार. 46 धावांवर खेळतोय कृष्णा आणि धावसंख्येची झालेली आहे 64. 64. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आणि चौकार लगावून पहिलं अर्धशतक पटकावेल का कृष्णा. परंतु स्ट्राईक त्याच्याकडे नसेल. परंतु शतक अर्धशतक पटकावण्याची संधी मिळू शकते जर नॉन स्ट्रायकर बॅटरनी जर संधी दिली तर. बऱ्याचशा वेळेला असं होतंय. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये असं घडलेलं आहे, कारण जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. पण रवी मात्र संधी कृष्णाला देईल का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. गोलंदाजासाठी आकाश येतोय. हे बघा, हे काम मात्र रवीने केलेलं आहे. स्ट्राईक रोटेट केलेली आहे आणि आपल्या सहकार्याला आणि चेंडू जातोय सीमा पार. खरं तर प्रयत्न केला होता रवीने, सिंगल त्याला घ्यायचं होतं खरं तर रवीला. पण काय फलंदाजी जर आवडली असेल कृष्णाचे, टाळ्यांचा आवाज कडकडाट झालाच पाहिजे, टाळ्यांची दाद मिळालाच पाहिजे. 46 नॉट आउट. तब्बल 5 षटकार आणि 3 चौकार लगावले. नाबाद 46 धावांची खेळी आणि हाय स्कोरिंग मॅचमध्ये अगदी विजयाला गवसणी घातली, विजय साकार केला. महत्त्वपूर्ण विजय म्हणता येईल. सो ग्रेट विक्ट्री आणि ग्रेट बॅटिंग बाय कृष्णा. 46 नॉट आउट आणि डेफिनेटली मॅन ऑफ द मॅच इज द ओनली अँड ओनली कृष्णा. So Krishna, please come forward.